नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपल्या शूटचा पहिला दिवस आहे. माझा काळेश्वर ह्या गाण्याचं शूट आहे आणि आम्ही सर्वजण जमलेलो आहे. हे आहे बाकी ही टीम आहे. आम्ही आलो आता पण सरांच्या शूटला पण सरांनी आम्हाला सगळ्यांना काम दिले. पण ती आता करण्याची या माणसाला अशीच पकडायची सवय. तर चला बघूया शूट कशा संदर्भात म्हणजे कशा स्वरूपात होतं. आणि पहिला सीन आता आपला नदीचा आहे. तर चला बघूया. देवाचं दर्शन करून नारळ फोडून गणपती पूजन करून आम्ही आता शूटला सुरुवात केली. आपले कोरिओग्राफर म्हणजेच राहुल निकम, साताऱ्यातील जानेमाने डान्सर्स आता आपल्याला डान्स शिकवणार आहेत. ह्या आपल्या डान्सच्या स्टेप्स आहेत. आधी सर पाहायचं आहे ना, अक्षरशः कातडे गेलेले कातडे. खरंच तुम्हाला सांगू कशा झाली तशा उन्हाळी. असल्या कडकत्या भडकत्या उन्हात सगळे करपून काळे झालेले आहेत आणि सावली शोधून तिथे बसलेले आहेत. या बघा, मेकअप आर्टिस्ट मॅडम आहेत, हिरोईन आहे, कोरिओग्राफर गाणं कोण डान्स शिकवतायत, DOP लोकेशन बघतायत. खूप धमाल चालू आहे, खूप मज्जा चालू आहे. तुम्ही एन्जॉय करताय ना, केलाच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय मजा मस्ती केली आहे. गर्मीनं आता वाट लागलेली आहे. काय झालं सर? नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. हे बघा, ही हिरोईन आहे गायकवाडे, अजय, आणि हे आमचे लाडके प्रोड्युसर निलेश बाबर सर. वाईचे जानेमाने व्यक्तिमत्व आणि दिग्गज फोटोग्राफर कित्येक हिरोईनीचे त्यांनी फोटो काढलेले आहेत सेलिब्रिटी लोकांनी. असं कुठलाच सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याच तालुक्यात असं नाव नाही आहे निलेश बाबरचा इतिहास नाही. आणि ह्या आमच्या मेकअप आर्टिस्ट आहेत प्रतीक्षा गोळे मॅडम. आणि ती काहीतरी बोलतीये चायनीज आयटम मध्ये. काय चँग चँग काय आगून मुचका. आमच्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला मस्तपैकी पावसाचं आगमन झालेलं आहे. मस्त गारवा झाला आहे. सर्व कलाकार असे बसलेले आहेत बघा. खुशी सरांना थोडासा आराम आहे. काय वाटतंय? नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आपल्या गाण्याचा एंडवाला ट्रान्झा चालू आहे. तर आता पूर्ण गावात पावसामुळे लाईट गेली आणि जेनसेट मागवून त्याच्यावरती लाईट सेटअप करून आपण सॉंगला शूट करतो. सत्य लाईट आली आणि पूर्ण सेटअप मी तुम्हाला दाखवतो कसा आहे.
चाय पी क्या तुमने? चाय पी क्या? ला गुशी चाय. तिला मशाली घेऊन नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या शूटिंगचा दिवस दुसरा आहे आणि आज शूटला सुरुवात होते नदीपात्रापासून. निरंजना नदीच्या काठावरून म्हणजे देवाला आंघोळ घालून यात्रेला सुरुवात होते. तर ती यात्रेची प्रोसेस आणि शूटिंगची प्रोसेस कशी असते, काय असते ते आपण तुम्हाला दाखवूया. आपण आता शूट करतोय उडतारे ग्रामस्थांसोबत. मी पुढील दाखवतो. हे आमचे डिरेक्टर आहेत गणेश धोत्रे सर. सर काय करताय? सर आता कुठला सीन असेल? ओके. आणि आपण कुठे शूट करतोय? झालेला आहे आणि आज सगळे ग्रामस्थ आपल्यासोबत सामील झालेले आहेत शूटिंगला. आता पालखीच्या टेकावरचा मान हे लिरिक्सचं शूट चालू आहे. कर ना तू. नाही माझे पार झाले. आज ग्रामस्थ पण खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो, थांबा. आता आम्ही चप्पल काढून आमच्या 10 वाजता बघतो. कसं आहे? भिंगरी कसं वाटतंय? भिंगरी झाली. कशाची भिंगरी? तुमच्या पायात चप्पल आहे, बाकी सगळी बिन चप्पलीची असते. हा बोल आता. सगळ्यांच्या पायात चप्पल नव्हती, तुमच्या पायात चप्पल कशी काय? कारण की मी पूर्ण दुपार झाली उन्हातच नसतो, त्याच्यामुळे माझ्या पायाची कात गेली. होय का? कात म्हणजे काय? साल्ट? अरे बापरे बाप. खडी वगैरे टोचली का नाही पायाला? खडी येते टोचणारच ना.
मी नव्हते म्हणून प्रणितला काय झालं डान्स स्टेप विसरला वाटतं म्हणून मला सगळ्यांनी बोलवलं आणि मला सगळ्यांनी बोलवलं तर ऋषीदादा चिडला. बघितलं ना अजून नादाला लागू नको मला माझ्या. अहो सर पाऊस पडला गेला सीन मध्ये तुमच्या कसं काय देवाला पण माहिती आहे त्याला चटके बसतायत. हा काळेश्वर आपल्या सदैव पाठीशी. कंटिन्युटी सारखं मी म्हणलं आता तुझं पाय भासत होते आता पाऊस कसा काय पडला गेला मला. काळेश्वराची कृपा आहे देवाला पण माहिती आहे पाय भासतायत पायाची कातडी गेली एवढं कष्ट करतायत म्हणून त्यानं पाणी टाकलं. तिकडे आज जेवणाला गुलाबजाम होती. अहो मग गुलाबजाम बरोबर पण आपला रसगुल्ला नको आईच्या बोलाव. हो प्रोड्युसर सर काय दोन माणसं काम चांगलं करतो नाटकी नाही करतो मेमरी फुल सगळं द्यायचं टेक देणार सगळं करणार बरोबर घेता सगळं म्हणजे काय देणार. कसं वाटलं तुला काम मेहनत लागते हे आज मला कळलंय. 2 दिवस आम्ही खूप मेहनत घेतली पायाची पूर्ण वाट लागली ते पाय नाजूक पायांना फोड आलेले आहेत आणि पण प्रणिताचा खूप हसवतोय म्हणजे जे हॅक्टिक डे होतो ना हा हसून सगळं हॅक्टिकचा डे हॅक्टिक करून टाकतो. याच्या आधी कोणी काही सांगितलं असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. नाही माझ्या आपण आता पुढे येऊ या. कसं वाटलं गाणं कसं वाटलं शूट कसं झालं. खरं सांगायला तर गाणं खूप छान होतं त्यातला आमचा हा दादा पण क्यूट होता. बट खरं सांगायला गेलं तर माझ्या रिअल स्ट्रगल होतं कारण माझे पाय एवढे मज्जा पण आली. सो थँक्यू सो मच. कसं वाटलं तुला ऍक्टिंग करून डान्स करून आणि गाणं कसं वाटलं आणि काय सांगायचं तुला गाण्यामध्ये. मज्जा केली भारी एन्जॉय केला. सोबतीला होती धुरळा केला. आणि ऑडियन्सला काय सांगायचं तुला. नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा खूप साऱ्या आणि आम्हाला सपोर्ट करा. या पुढे या. ही आमची लीड हिरोईन आहे नुपूर. थोडी गुमी आहे पण गुमी आहे. एक्सक्यूज मी ओके इट्स ओके. हा तुला कसं वाटलं गाण्यात काम करून. ओ कॅमेरामॅन कसं वाटलं तुला डान्स करून. खूप छान वाटलं फक्त थोडंसं हेक्टिक होतं. खरं बोलायचं का खोटं बोलायचं तेवढं सांग. नाही पण नाही फर्स्ट टाइम असं झालं की पार्टनर पण खूप छान होता सपोर्टिव्ह होता. आणि छान म्हणजे मज्जा आली शूट करताना. हा तर गाणं नक्की बघा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सांग ना तू पण फॉलो करा मला करा. हा मला करा आयडी सांग ना आयडी. प्रणित सुनील निकम आणि ही नुपूर घुमे ऑफिशियल नुपूर. धन्यवाद. अशा प्रकारे फायनली आपलं शूटचा शेवट आता होणार आहे आणि शेवटचा टेक झालेला आहे. तरी आपण एकदा बघूया सगळ्यांची सिच्युएशन काय आहे. सगळे किती खुश आहेत.